आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। सरकारी कंत्राटदार असणाऱ्या हर्षल पाटील आत्महत्या प्रकरणी गुलाबराव पाटील यांचे असंवेदनशील वक्तव्य। हर्षल पाटील नोंदणीकृत ठेकेदार नाहीत या वक्तव्याचा गावकऱ्यांनी केला निषेध। गावात संतप्त वातावरण। तरुण सरकारी कंत्राटदार हर्षल पाटील यांनी केलेल्या कामाची बिले थकल्यामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली। ही बिले थोडी नव्हे तर 1,40,00,00,000 रुपयांची होती। हर्षलने तांदुळवाडी या गावासोबतच इतर 4 गावांमध्ये जलजीवन मिशनची कामे पूर्ण केली आहेत आणि ही कामे करण्यासाठी त्यांनी सुमारे 65 लाख रुपयांची कर्ज घेतली होती। त्या तगाद्यामुळे हर्षल पाटील मानसिक तणावाखाली होते। या तणावामुळे त्यांनी आत्महत्या केली। वास्तविक तत्कालीन सरकारने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक लोकप्रिय योजना जाहीर केल्यामुळे आणि आता त्या कार्यान्वित करताना सरकारच्या तिजोरीवर ताण पडत चालला आहे। त्यामुळे अनेक खात्याच्या योजना राबवताना अडचणी येत आहेत। त्याचबरोबर ज्या योजना सुरू आहेत त्यांचे पैसे देण्यासाठी सरकारकडे निधीच उपलब्ध नसल्याचे चित्र दिसून येत आहे। याचा परिणाम म्हणून अनेक ठेकेदारांची गेल्या 1.5 वर्षापासून बिले सरकारने दिलेली नाहीत। त्यामुळे हे कंत्राटदार आर्थिक संकटात आहेत आणि याच तणावातून हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली आहे। हर्षल यांच्या पश्चात पत्नी, एक 5 वर्षाची मुलगी, 2 लहान भाऊ व आई, वडील असा जो परिवार आहे तो सध्या अक्षरशः पोरका झाला आहे। ते त्यांच्या घरात एकटेच कमावते असल्यामुळे त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी सरकारने घ्यावी। त्याच्या पत्नीला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, कारण सरकारच्या तिरंगाईमुळेच हर्षलचा बळी गेलाय अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली आहे। या खात्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्टेटमेंट केलं तर म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस आहे। दुर्दैवानं हर्षल आमचा गेलेला आहे। असे अनेक कॉन्ट्रॅक्टर राज्यभरात आहेत की जे ह्या वाटेवर आहेत आणि एक ह्या खात्याचा प्रमुख म्हणून जे स्टेटमेंट गुलाबराव पाटलांनी केले ते लाज वाटणार आहे, लाज आणणार आहे। त्यामुळे या घटनेचा मी जाहीर निषेध करतो यांच्या स्टेटमेंटचा, गुलाबराव पाटलांनी, आणि यांच्याकडून अपेक्षा तरी काय करायची। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांच्यावर बोलतात, संजय शिरसाट, अनेक मंत्री असे आहेत ज्यांचे की ज्या विभागाचे मंत्री आहेत त्या विभागाचं यांना काही घेणदेण नाही, लोकांच्यावर बोलतात, जनतेवर बोलतात, कारण पाशवी बहुमत आहे, कोण विचारणार आहे। त्यामुळे हे स्टेटमेंट त्यांनी जे केले असंवेदनशीलतेचा कळस आहे। पहिला गुलाबराव पाटलांनी राजीनामा द्यावा। हात झटकण्याचं काम करता का तुम्ही? अशा अनेक हजारो कॉन्ट्रॅक्टर आहेत, लाखो कोटींची बिलं थकीत आहेत, त्यांनी काय विचार करायचा याच्यावर? त्यांनी सोडून द्यायची का अशा? म्हणजे हर्षलने आत्महत्या केली, तुम्ही आत्महत्या काय करायचं ते करा, आम्हाला काही फरक पडत नाही असा उन्माद यांच्यात या सरकारच्या सगळ्या मंत्र्यांमध्ये मी जाहीर निषेध करतोय। आणि मी जिल्हा प्रमुख म्हणून अशी मागणी करतोय की पहिला गुन्हा या खात्याचा चीफ म्हणून हा गुलाबराव पाटलांच्यावर नोंद करावा, कारण ते कारणीभूत आहे। अशी अनेक कामं आहेत, रोडची कामं आहेत, NH4 हायवेची कामं आहेत, जे रिलायन्सकडे आहेत, जे अदानीकडे आहेत, ही कामं खाली कोण करतं? पीस वाईज वाटून 2-2, 3-3 किलोमीटरची पीस कुणाकडे असतात? त्यांच्याकडे असतात का आणि कोण दुसरे करतात? अरे कशासाठी करतात? की 3 गावांचा जो विषय चाललेला आहे तुमच्याकडे सगळी शासकीय यंत्रणा आहे, माहिती घ्या, त्या गावातल्या माणसाने विचार करा की हे काम कोणी केलंय। त्यांचं जर हर्षलचं नाव नाही घेतलं तर आम्ही सपशेल माघार घेतो, पण हर्षल पाटलांनी काम केलंय असं जर या 3-4 गावातले लोक म्हणत असतील तर गुलाबराव पाटलांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। असंवेदनशीलता आणि लाज आणणारा हा प्रकार आहे, घृणास्पद प्रकार आहे, आम्ही याचा जाहीर निषेध करतो। हर्षल पाटील साहेब जे आमचे गेली 15 वर्ष झालं मित्र आहेत आणि त्यांनी तांदुळवाडी, कनेगाव, मालेवाडी, काशेगाव, चिकुर्डे अशा बऱ्याचशाच गावात अत्यंत चांगल्या योजना त्यांनी पूर्ण करून दाखवल्यात। आज मालेवाडीचं उदाहरण घ्या, आज सगळं गाव पाणी पिते। आज तांदुळवाडीचं उदाहरण घ्या, सगळं गाव पाणी पिते। कनेगावात जावा, कनेगावची योजना पूर्ण झालेली आहे। या सगळ्या योजना होऊन सुद्धा त्यांना जे अतिरिक्त जे डिपॉझिट आहेत, लोकवर्गणीचे 10%, परत तुमचे अनामत रक्कम 5%, असे 15% डिपॉझिट जे जादा लादले गेलेले आहे ते डिपॉझिट वेळेत न मिळाल्यामुळे सुद्धा त्यांचा हा आर्थिक प्रसंग त्यांच्या ओढवलेला आहे। आणि त्यांनी कामं करून सुद्धा वेळेत त्यांना पैसे मिळाले नाहीत आणि त्यांना जर वेळेत पैसे मिळाले असते तर त्यांची देणी वेळेत भागली असतील, आज तो माणूस आपल्यात अस्तित्वात असता। आणि हे सरकारला माझी खूप विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर जे असे कॉन्ट्रॅक्टर, आज आकडा कळतो 89,000 कोटी रुपये, आता ते ऐकताना सुद्धा आणि बोलताना सुद्धा आम्हाला खूप मोठी रक्कम वाटते। मी स्वतः एक सुशिक्षित बेरोजगार अभियंता आहे, मी गेली 16 वर्ष झालं काम करतोय, परंतु आज आमच्याकडे 5-25 लाख रुपये काम केलं की पुढचं काम करायला पैसे नसतात
अशा कंडिशनला मी स्वतः अभियंता BE आहे, माझा डिप्लोमा झाला आहे सातारला, कोल्हापूर येथे माझी डिग्री पूर्ण झालेली आहे. परंतु आज काम करत असताना माझे पैसे अडकल्यामुळे गेली 6 महिने झाले मी घरात बसून आहे. माझ्याकडे कोणतंही काम नाही. आता काम करण्यासाठी पुढे निधी नसल्यामुळे दुसरं काय हालचाल करता येणार झाले. आज सकाळी उठून शेतात जाणे ह्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे कुठला पर्याय राहिलेला नाही. आज हर्षल पटेल साहेबांचं झालं असं इतर कुणाचं होऊ नये अशी माझी सरकारला अगदी विनंती आहे. त्यांनी लवकरात लवकर जेवढ्या लोकांचं देयक आहे ते लवकर द्या.